नमस्कार, मी सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक. नवशिक्या असेल ना तरी पण हे उकडीचे मोदक तुम्ही करू शकता, कारण आपण कळ्या न करता आज आपण हे उकडीचे मोदक करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. उकडीचे मोदक म्हणजे गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता. तर आज आपण असेच मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करत आहोत. आणि आज जे मी प्रमाण सांगणार आहे त्यामध्ये बरोबर 21 हे मोदक तयार होतात. चला तर सुरुवात करूया. उकडीचे मोदक करायचं म्हटलं ना की त्याची तयारी थोडीशी आधी आपल्याला करावी लागते, कारण आपल्याला हे मोदकाचं मस्त पीठ तयार करायचं आहे. तर मी इथे आंबेमोहोर तांदूळ घेतला, अर्धा किलो घेतलेला आहे आणि तो मी स्वच्छ धुवून निथळून छान वाळून घेतला आणि त्याचे पीठ करून आणून घेतलेलं आहे. तर हे पीठ आता मी वापरणार आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपण त्याचं सारण तयार करून घेऊ. तर या उकडीच्या मोदकाचं सारण सगळ्यात आधी करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला ते थंड पण व्हायला पाहिजे आणि जी पिठी आहे ना आपण जी नंतर करणार आहोत, तर ती आपल्याला छान अशी गरम गरम असताना करायची आहे. जर पिठी आपण आधी करून ठेवली तर मग सारण करायला म्हणजे मोदक करायला आपल्याला जरा अवघड जाऊ शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे की सारण आधी करायचं आणि त्यानंतर आपल्याला आवरण म्हणजे जे मोदकाचं पीठ आहे ते तयार करायचं आहे. तर मी सारणासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घेतलं. तूप छान गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालून घेतली. खसखस पण छान आपल्याला परतवून घ्यायचे अगदी अर्धा मिनिटं. त्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. पण मी आज थोडेसे काजू यामध्ये घालत आहे आणि हे पण फक्त 30 सेकंद आपण परतवून घेऊ. त्यानंतर 3-4 बदाम पण मी असे थोडेसे बारीक तुकडे करून घेतले, ते पण यामध्ये घातले आहे. आता हे दोन्ही आपण अजून 1 मिनिट परतवून घेऊ. याचा आपल्याला जास्त रंग बदलवायचा नाहीये, फक्त अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत आपण हे परतवून घेऊ. आता यामध्ये आपल्याला खवलेलं ओलं खोबरं घालायचंय. तर मी 1 नारळ फोडून घेतला आणि त्याला छान खवून घेतलेलं आहे. म्हणजे वेळीवरती छान खवून घेतलं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. बारीक करताना त्याची जी काळी पाठ आहे तर ती काढून घ्यायची आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं तुकडे-तुकडे करून. तर आता मी इथे खवलेलं आहे, तर हे 1 कप मी इथे घेतलं आहे. आता हे आपण 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा इथे 1 ते 2 मिनिटं झालेले आहे. हे मी छान परतवून घेतलं, म्हणजे जो नारळाचा ओलसरपणा आहे ना तो थोडासा जाऊ द्यायचा. तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे. तर मी इथे अर्धा कप गूळ घातलं. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर थोडंसं अजून म्हणजे पाऊण कप पण गूळ यामध्ये घालू शकता. त्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं गूळ वितळल्यानंतर हे थोडं सारण ओलं होतं, ते थोडं ड्राय होतपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं परत परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता आपलं उकडीच्या मोदकाचं सारण संपूर्णपणे तयार आहे. त्याला आपण बाजूला ठेवू आणि थंड होऊ देऊ. आता मोदकाची जी पारी आहे ती करून घेऊ. त्यासाठी इथे मी 1 कप दूध घेत आहे. सोबतच 1 कप आपण यामध्ये पाणी घालून घेऊ. या पिठाला छान चव यावी म्हणून मी इथे थोडीसं मीठ घालत आहे. तुम्हाला पीठ थोडंसं अजून टेस्टी व्हावं असं वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडीशी 1 चमचा साखर पण घालू शकता. मी आज घातलेली नाहीये. मागच्या वर्षी मी उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे. आत्ता मी घालत नाहीये. त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये तूप घालून घेतलं आणि आता या दुधाला छान उकळी येऊ देऊ. हे बघा याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 कप ही तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. प्रमाण हे लक्षात ठेवायचं. आपल्याला इथे 2 कप पाणी किंवा 2 कप दूध आणि 2 कपच पीठ लागणार आहे. तर आज मी इथे 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलं, म्हणजेच 2 कप झाले आणि त्यालाच 2 कप इतकं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्याला छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटं याची छान वाफ काढून घेऊ. मी मस्त 5 मिनिटं याची वाफ काढून घेतली. त्यानंतर गॅस बंद करून याला 10 मिनिटं असंच ठेवलं.
आणि आता 10 मिनिटानंतर ह्याचं झाकण काढून आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊ. तर आता हे बऱ्यापैकी गरम आहे, तर मी याला एका ग्लासच्या सहाय्याने छान मॅश करून घेते. संपूर्ण मी हे या ग्लासाने छान मॅश करून घेतलं. आता मी थोडंसं हाताने, आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे, तर मी हाताने मळून घेते आणि थोडं हाताने मळताना मी इथे 1 चमचा तूप घालत आहे. म्हणजे हे छान मळलं जाईल आणि अगदी चांगला आपला गोळा तयार करून घ्यायचा. आता हा मी थोडा-थोडा असा मळून घेत आहे आणि यापैकी थोडासा जो गोळा आहे, तो मी पहिले ठेवून दिला आणि दुसरा जो गोळा आहे, तो परत छान मळून घेतला. कारण सगळं जे पीठ आहे ना, ते आपलं थंड व्हायला नको म्हणून मी इथे या पद्धतीने ठेवून देते. ज्याच्या सुरुवातीला आपण मोदक करणार आहोत, त्याला परत छान मळून घेते. हाताला जर ते चिटकत असेल ना, थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. आता बाजूला मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण मोदक तयार करून घेऊ. तर हे पीठ थंड व्हायला नको, छान कोमट असावं याची काळजी नक्की घ्यायची आहे. आता आपण या मोदकाच्या साच्यामध्ये हे पीठ घालून घेऊ. तर असा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे. जर तुम्हाला कळ्या पाडता आल्या ना तरी पण चालेल. पण आज मी कळ्या न करता हे मोदक तयार करून दाखवणार आहे आणि मला कळ्या करता येतात. मी तुम्हाला शेवटी दाखवते. तर या साच्याला मी सुरुवातीला तूप लावून घेतलं आणि आता इथे असा गोळा घालून घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये जागा करून घ्यायची आहे सारण भरण्यासाठी. तर बोटाच्या सहाय्याने असं पूर्ण कडेकडेला ते पीठ आणायचं आहे, म्हणजे मध्ये जे आहे ते व्यवस्थित एक खड्डा होईल आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. जसं इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने. हे बघा, आता इथे छान जागा झालेली आहे. यामध्ये आता आपण सारण भरू. तर मी इथे 1 चमचा सारण घेतलेलं आहे आणि हे या पद्धतीने असं यामध्ये भरून घेऊ आणि कडेकडेला जी काही पीठ आलेलं आहे, म्हणजे त्याच्याने आपण असं याला पॅक करून घेऊ. तर बघा, मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे. अजिबात कळ्या करायची गरज नाहीये किंवा काही नाही. कळ्या करता आल्या ना तर कळ्यांचे केले तरीही चालेल, पण या पद्धतीने पण मोदक पटकन होतात. तर साचा असेल किंवा नसेल तर तो घेऊन या आणि पटपट असे मोदक करायला घ्या. तर या पद्धतीनेच मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि तुम्ही बघत असाल इथे मागे मी एक हाताने कळ्या तयार केलेला मोदक पण मी तयार केलेला आहे. तर आता आपण यावरती मस्त केशर लावून घेऊ. तर इथे मी एक केशरची काडी या पद्धतीने लावून घेते आणि आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे. तर मी बाजूला इकडे स्टीमरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही मोदकाची ताट ठेवून देऊ आणि याला 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेऊ. हे बघा 10 मिनिटं झालेले आहे आणि आता मस्त आपले हे मोदक पण तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता मोदकाचा साईज पण मोठा झालेला आहे, थोडासा फुलला आहे. तर असाच आपला मोदक तयार झाला पाहिजे. बघू शकता आपले सगळे मोदक तयार झालेले आहे आणि मस्त दिसतंय. अगदी पांढरे शुभ्र असे झालेले आहे आणि इतके सुंदर आणि अप्रतिम झालेले आहेत चवीला पण. आणि गणपती बाप्पांना तर हे उकडीचे मोदक अतिशय आवडतात. तर या गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पांसाठी हे उकडीचे मोदक नक्की करून बघा. आणि ही साधी, सोपी पण पारंपरिक उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.